नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हर्षवर्धनने खूप मोठा गनिमी कावा केलेला आहे, ज्याचा विचारही कधी केलेला नव्हता. म्हणजेच हर्षवर्धनने बुद्धिबळाच्या पटावरती जो डाव मांडलेला होता आणि त्याने ऊर्जाच्या विरोधात जी काही चाल खेळलेली आहे त्यामध्ये ऊर्जा चक्क एका खुनाच्या आरोपात अडकलेली आहे. म्हणजेच त्याने कुठला सिरियल किलर किंवा कोणीही गुंड न पाठवता विक्रांतचा तर खून केलेला आहे, स्वतःच्या मुलीला न्याय तर मिळवून दिलेला आहे, पण या सगळ्यामध्ये त्याने पद्मा त्याचबरोबर ऊर्जा या सगळ्यांचा बळी दिलेला आहे. ऊर्जाला तर आता खुनाच्या आरोपात अटक सुद्धा झालेली आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचे परिणाम ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या नात्यावर कशा पद्धतीने होणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता ऊर्जाला कंटिन्यू फोन येत असतात आणि पद्माने सांगितलेलं असतं की ऊर्जाताई, मला प्रत्येक वेळेस फोन करून धमकवलं जाते. आता विक्रांत हे सगळं करतोय, त्यामुळे ऊर्जा म्हणते की मी आत्ताच्या आता त्याला फोन करणार आहे आणि बोलणार आहे. इकडे पार्टी चालू आहे, सगळेजण पार्टी एन्जॉय करत आहेत आणि ऊर्जाचे मात्र हे सगळं चाललेलं असतं. ऊर्जा विक्रांतला फोन करते आणि त्याला ओरडून ओरडून बोलत असते की तुला कळतंय का, तुला माज आलाय का, नाही तुझं अति चाललंय म्हणून सांगते, धमकी काय देतोस तू रे प्रत्येक वेळेस पद्माला फोन करून, इथून पुढे तिला फोन करायचा नाही, गाठ माझ्याशी, जीव घेईल मी तुझा. असं जेव्हा ऊर्जा त्याला बोलत असते तेव्हा मात्र त्याला धक्का बसतो. तो म्हणतो हे सगळं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय घडतायत. तो म्हणतो काय आहे ऊर्जा शिंदे, मला काय कामं नाही आहेत का त्या पद्माच्या मागं लागायला, असं ऊर्जा सांगत असते. ऊर्जाला तो सांगत असतो त्याच वेळी ऊर्जा म्हणते की पुन्हा फोन करायचा नाही. तो म्हणते घाबरत नाही मी, तुला काय करायचं ते कर आणि समोर येऊन बोल ग, फोनवर काय बोलतेस, सोडणार नाही तुला, असं म्हणत आता इकडे याने एक वेगळाच गोंधळ सुरू केलेला असतो. तिला सांगत असतो. इकडे ऊर्जा ज्या आवाजात मोठ्या आवाजात बोलत असते तेव्हा पार्टीतले लोक तिथं आजूबाजूला आहेत याचंही भान ऊर्जाला राहिलेलं नसतं. ऊर्जा मात्र जोर जोरात बोलत असते आणि इकडे विक्रांत मात्र तिथे तिला आणखीच उचकवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्याचं असं म्हणणं आहे की तुला एवढंच वाटतंय ना, तू स्वतःहून ये इकडे आणि सांग काय आहे ते. आता मात्र ऊर्जाने पुन्हा धमकी दिलेली आहे आणि तेव्हा मात्र बाजूला उभा असलेला हर्षवर्धन हे सगळं पाहत असतो आणि तो गालातल्या गालात हसत असतो. म्हणजेच त्याने ज्या पद्धतीने गोष्टी ठरवलेल्या होत्या त्याला असं वाटत होतं की मी या पद्धतीने काम करणार आहे आणि यामध्ये ऊर्जा अडकली जाणार आहे आणि तेच तिथं झालेलं असतं. ऊर्जाने आता विक्रांतला कॉल केलेला असतो आणि विक्रांतला ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे विक्रांत खूप चिडलेला असतो. विक्रांत म्हणत असतो मी काहीच केलेलं नाहीये त्या पद्माला, ती कुठे गायब झाली ते पण मला माहित नाही, तर मी धमकी द्यायचा प्रश्नच येत नाही, असं इकडे विक्रांत सांगत असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा वारंवार त्याला ओरडून बोलत असते आणि हा मात्र वेड्यासारखा हसत असतो. त्याचं असं म्हणणं असतं की मला काहीच माहीत नाहीये, तुला काय करायचं ते कर. आता ऊर्जा विचार करू लागते हे सगळं काय चाललंय. हा माणूस वारंवार पद्माला धमक्या देतोय, पद्माशी चुकीच्या पद्धतीने वागतोय आणि तरीही आपण त्याला समजून घ्यायचं. ही गोष्ट काही केल्या ऊर्जाला सहनच होत नसते. ऊर्जा म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या माणसाला सोडायचं नाही. तेव्हा जज साहेब तिथं असतात, ते येतात ऊर्जाला विचारतात ऊर्जा काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. ऊर्जा सांगू लागते की नाही, एका केसच्या संदर्भात इश्यू झालेला आहे, ते क्लायंटसोबत बोलत आहे. असं जेव्हा ऊर्जा सांगते तेव्हा सगळेजण तिथं आहेत. याचं ऊर्जाला भान राहिलेलं नव्हतं आणि म्हणूनच ऊर्जा अशी मोठ्या आवाजात बोलत होती. इकडे हर्षवर्धनला मात्र आनंद झालेला असतो, तो खुश झालेला असतो. तो म्हणत असतो की चला, म्हणजे गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे झालेल्या आहेत, म्हणजे मी जो डाव टाकलेला आहे तो यशस्वी होत चाललेला आहे, असं चाललेलं असतं. कारण त्या बोलण्यामध्ये बोलत बोलत ऊर्जा म्हणालेली असते असंही तीर्थाच्या किडनॅपिंगमध्ये आम्ही तुला अडकवलेलं नाही आहे, ती केस अजून करणं माझं बाकी आहे, त्यामध्ये तुला अडकवणार आहे, असं ती बोलत असते. आणि तेव्हा विक्रांत म्हणत असतो की काहीच तू करू शकत नाही. विक्रांत मात्र इकडे हसत असतो. तो म्हणत असतो काय चाललंय हिचं आणि ही मला का धमक्या देते, काय संबंध काय हिचा आणि माझा, असं म्हणत विक्रांत बोलत असतो. आणि तेव्हा मात्र ऊर्जा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण ऊर्जाला मात्र लक्षात आलेलं असतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या विचित्र पद्धतीने चाललेल्या आहेत. तोपर्यंत इकडे पद्माला आता एक व्हॉइस नोट येते आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की लय स्वतःला शहाणी समजतीस का, त्या ऊर्जा शिंदेला फोन करून सांगतेस काय सगळी माहिती, आता बघ तुझी कशी वाट लावतो आणि तुझा बंटी आहे ना, बंटी त्याला सोडणार नाहीये, तो आमच्या ताब्यात, एवढं लक्षात ठेव. आता मात्र धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळी पद्मा म्हणत असते की सगळं काय चाललंय, या लोकांना कुठून कळतंय, यांनी कसं माझ्यावर लक्ष ठेवलंय,
कोण आहेत ही लोक? हा विचार पद्माच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि पद्मा थोडीशी घाबरलेली सुद्धा असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे पद्माने या सगळ्या गोष्टींचा विचार तर केलेला होता, पण त्यासोबतच पाहायला मिळत आहे ते म्हणजे आता बंटीचा जीव वाचवणं खूप गरजेचं आहे. आणि तुला जर का बंटी हवा असेल तर तिला पत्ता दिलेला असतो आणि या पत्त्यावर ये. म्हणजेच SKL केमिकल लॅबोरेटरी जी आहे तिथला पत्ता दिलेला आहे आणि त्या गोष्टी सांगितलेल्या असतात, तिथं बोलवलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे शौर्य मात्र आता सगळ्यांशी बोलत असतो. आदित्य, शौर्य दोघंही आता तिथे सगळ्यांच्या मध्ये असतात आणि त्यांचं काम चालू असतं. आता मात्र ऊर्जा शौर्याला बोलायला येत असते, कारण ऊर्जाला आता तेवढ्यातच फोन येतो आणि ऊर्जा म्हणत असते मला हे सगळं शौर्याच्या कानावरती घातलं पाहिजे. पण शौर्य बिझी असतो. ऊर्जाला आता जावं लागणार असतं. ऊर्जा म्हणत असते की नाही, मला हे सगळं शौर्याला सांगावं लागणार आहे, त्याशिवाय मी इथून कुठेही जाऊ शकत नाही आहे. हे सगळं काय चाललंय? तेवढ्यातच तिला अननोन नंबरचा फोन येतो आणि ती म्हणते की हा कदाचित सुलेखाताईंचा फोन असेल असं म्हणत तिने तो फोन उचललेला असतो. आणि ऑब्व्हियसली बरोबर आहे की तो फोन खरंच त्या हिचाच आलेला असतो आणि ती म्हणत असते की ऊर्जाताई मला बोलायचं आहे तुमच्याशी. आणि असं म्हणत तिने बोलायला सुरुवात करते की मला काय वाटते माहिती आहे का, त्या मुकादमाचा फोन आला होता आणि आजच तुम्हाला जावं लागणार आहे, आज संध्याकाळी आत्ता तुम्हाला निघावं लागेल, आता तिथे कोणी नाही आहे असं सुद्धा सांगितलं जात असतं. ऊर्जा म्हणत असते काय बोलताय तुम्ही आत्ता यावेळी? तेव्हा ती म्हणते हे बघा कसं आहे, माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे, जर माझ्या मुलीला काही झालं तर आणि मी काय करणार मग, असं म्हणत त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर इकडे ती सांगत असते की मला ना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे तुम्ही माझ्या मुलीला मदत तर करणार आहात ना, माझ्या मुलीला काही प्रॉब्लेम तर होणार नाही आहे ना, असं सांगितलं जात असतं. तर इकडे ऊर्जा म्हणत असते की काळजी करू नका, मी पोहोचते तिथं. म्हणजे ऊर्जाच्या लक्षातच येत नाही आहे की ही बाई कधीही फोन करते तेव्हा तिच्याकडे नंबर असतो, इतर वेळी तिच्याकडे फोन नसतो, घराचा पत्ता सांगत नाही आहे, एवढ्या आजारी मुलीला घेऊन रस्त्यावरती भेटायला येते. या सगळ्या गोष्टी लक्षातच आलेल्या नसतात आणि ऊर्जा मात्र वेड्यासारखी वागत असते. इकडे ती शौर्याकडे सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण काही तिथे वकील मित्र आलेले असतात, गर्दी असते घरामध्ये आणि मग ऊर्जा त्याला सांगायला जात असते. पण तेवढ्यातच आता ऊर्जाच्या लक्षात येतं की नाही, आत्ता मला शौर्याला सांगता येत नाही, तो बिझी. ती घरात जाते, पर्स घेऊन येते रूममधून आणि निघालेली असते. त्याचवेळी शौर्यसुद्धा तिथं असतो. हर्षवर्धनचं लक्ष मात्र बारीक लक्ष त्या ऊर्जावरती आहे. हर्षवर्धनने ठरवलेलं आहे की काही झालं तरी ऊर्जाचा काटा आज काढायचा, हे हर्षवर्धनने ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की काही झालं तरीही मी तिला सोडणार नाही आहे, हा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. हर्षवर्धन आता बोलत असतो आणि तेवढ्यातच ऊर्जा शौर्यला बोलायला येते. हे लक्षात आल्यामुळं हर्षवर्धन शौर्यला बोलवतो आणि बाकीचे आलेले जे कलिग्स आहेत त्यांच्यासोबत तिची ओळख करून देतो, त्याची ओळख करून देतो. त्यानंतर ऊर्जा म्हणते की मी आता शौर्यला फोन लावते. असं म्हणत ऊर्जाने शौर्यला फोन लावायला घेतलेला असतो आणि तेवढ्यातच फोन त्याच्या हातून खाली पडला जातो. हर्षवर्धन त्याला धक्का देतो. शौर्य फोन उचलत असतो, पण तो फोन हर्षवर्धनने उचललेला आहे, कारण हर्षवर्धनला माहिती आहे की ऊर्जा फोन करते आणि त्याने तो फोन कट करून कॉल हिस्ट्रीसुद्धा डिलीट केलेली आहे. ऊर्जा म्हणते अरे शौर्य काय हे? मग ती म्हणते की ठीक आहे, मी त्याला मेसेज टाकून ठेवते. असं म्हणत आता ऊर्जाने शौर्यला मेसेज टाकलेला असतो आणि त्या मेसेजमध्ये तिने लिहिलेलं असतं की शौर्य, मला एका कामासाठी बाहेर जावं लागत आहे, त्यामुळं कृपया तू काळजी करू नको, मी लवकरच घरी येईल, असं सुद्धा त्याच्यामध्ये तिने लिहिलेलं आहे. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र शौर्य प्रत्येक वेळेस तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता की ऊर्जा, तू मला या पद्धतीने नको बोलूस, कारण मला तुझ्याबरोबर यायचं आहे, मला तुझी मदत करायची आहे, त्यामुळं कोणत्याही वेळी या गोष्टींचा जरा विचार कर, असं सुद्धा शौर्याने सांगितलेलं होतं. पण ऊर्जा मात्र एवढ्या अशा ठिकाणी आता एकटी निघालेली आहे. पार्टी काय एवढी इम्पॉर्टंट नाही आहे की त्यातून शौर्य येऊ शकणार नाही. खरं तर शौर्य कधीही येऊ शकतो, पण ऊर्जाने आता हा वेगळाच गोंधळ घालून ठेवलेला असतो आणि या सगळ्या गोष्टींचे परिणाम मात्र ऊर्जालाच भोगावे लागणार असतात. आता इथे आदित्य म्हणतो की चला आता वकिली करणारे कोर्टात एकेकाची बोलती बंद करणारे सगळे वकील नाचतात कसे हे आपल्याला बघायचे. आता सुरांच्या गाण्यांच्या तालावरती सगळ्यांनी बेधुंद होऊन डान्स करायचा आहे असं आदित्य सांगत असतो आणि ते नाचायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र
इकडे आजी आणि त्याचबरोबर हर्षवर्धन दोघंही असत असतात. हर्षवर्धनने ऊर्जाचा काटा कशा पद्धतीने काढलाय ही गोष्ट कोणाच्याच लक्षात आलेली नसते. खरं तर ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे त्यावरून असं वाटत असतं की ऊर्जा आता यातून कधी बाहेर पडेल का. ऊर्जा बिचारी एकटी निघून गेली आहे. तीर्था तिथं असते. तीर्थाला शौर्य म्हणत असतो की जा ना तीर्था, तू तू जा तिकडे. तेव्हा मात्र आता शौर्य ज्या पद्धतीने तीर्थाला समजवत आहे पण तीर्था नाही म्हणते. ती म्हणते की ते बघ, दिव्या वहिनी आणि आदित्य दादा ते तर सुसाटच आहेत. हो, ते दोघंही झिंगाट झालेले असतात आणि बेधोंद होऊन ते नाचत असतात. आता शौर्य तिथे सगळेजण असतात आणि त्याच वेळी शौर्याला विचारलं जातं ऊर्जा कुठे आहे. ऊर्जा नाही आहे हे लक्षात आल्यावर शौर्य आदित्यकडे येतो. आदित्यला विचारतो. आता ऊर्जा बरोबर त्या एसकेल फॅक्टरीच्या तिथे पोहोचलेली असते. गेट उघडते. खरं तर ही गोष्ट किती चुकीची आहे. ऊर्जाच्या हे फॅक्टरीच्या आतमध्ये जाण्याच्या आधी लक्षात यायला पाहिजे. ती एवढी मोठी लॉयर आहे, तिच्या लक्षात ह्या गोष्टी का येत नाही आहेत. ही खूप मोठी गोष्ट आणि खूप मोठी चूक आहे ऊर्जाची. आता इकडे शौर्य बिचारा ऊर्जाला शोधत राहतोय आणि इकडे ऊर्जा मात्र एकटी निघून गेलेली असते आणि शौर्य सगळीकडे शोधत असतो. त्याला कुठेच ऊर्जा दिसत नाही आहे. तेवढ्यातच मिसेस देशमुख आणि ते जे वकील आहेत ते तिथं आलेले असतात. मग आजीसाहेबांना ते पर्सनली ओळखत असतात आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात नेमकं त्याच वेळेस काही गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या आहेत की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. आणि मग मात्र इकडे हर्षवर्धन मुद्दाम शौर्याला बाजूला तिथून करत असतो आणि शौर्यला अडकवण्याचा प्रयत्न करत असतो. शौर्य तिथून गेला नाही पाहिजे एवढंच त्याच्या डोक्यात असतं आणि त्याच पद्धतीने त्याचं ते कारस्थान चाललेलं आहे. त्याचसोबतच इकडे शौर्य शोधाशोध करतोय. काही झालं तरी ऊर्जा कुठे आहे. ऊर्जाला शोधणं खूप गरजेचं आहे शौर्यासाठी. आणि हर्षवर्धन त्याच्याकडे पाहत असतो. हर्षवर्धनने तर ऊर्जा घरातून निघाल्यानंतर समोरच्या पार्टीला फोनसुद्धा केलेला असतो की हो, ती घरातून निघालेली आहे, आता पुढच्या गोष्टींची सुरुवात करा असं सुद्धा त्याने सांगितलेलं आहे. आणि ऊर्जा आता त्या फॅक्टरीच्या आत आलेली असते. ऊर्जा म्हणते की कसली, ही तर केमिकल फॅक्टरी आहे ना, इथे ना कोणत्या केमिकलचा वास येतोय ना का, असं म्हणत आता तिने बोलत असते. आणि नेमकं त्याच वेळेस तिच्या हातामध्ये टॉर्च असतो आणि त्या टॉर्चनुसार स्पष्ट होतं की तिला तिथे बऱ्याच गोष्टी सापडायला लागलेल्या असतात. म्हणजे तिला जे सांगितलेलं होतं की तिथे त्या टेबलवरती लॅपटॉप आहे आणि त्या लॅपटॉपमध्ये सगळा डेटा आहे. लॅपटॉपचा पासवर्डसुद्धा तिला दिलेला होता आणि ऊर्जा पासवर्ड टाकते पण लॅपटॉप काही चालू होत नाही आहे कारण त्याची बॅटरी डाऊन असते. आता मात्र ऊर्जाला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय चाललं आहे, हे सगळं असं का होतं आहे. ऊर्जा विचार करत आता पुढे पुढे चाललेली असते. तेवढ्यातच पद्मालासुद्धा आता बंटीला हवं असेल तर त्या लोकेशनला यायचं हे सांगितल्यामुळं पद्मासुद्धा तिथं पोहोचलेली असते. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की ऊर्जा आता तिथे आतमध्ये चाललेली आहे. ते लॅपटॉप तिच्या हाती लागला आहे पण चार्जिंग नसल्यामुळे लॅपटॉप उघडत नाही आहे. आणि त्याचबरोबर काही फाईल्ससुद्धा तिथं पडलेल्या आहेत आणि त्या फाईल्स ऊर्जा पाहत असते, ते कागद पाहत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पद्मा आता तिथं आलेली असते. काही झालं तरी मला माझ्या बंटीला सोडवायचं आहे एवढंच पद्माच्या डोक्यात आहे आणि पद्मा तिथं पोहोचलेली असते. ऊर्जा तो लॅपटॉप बघते, तिथे फाईल असतात, काही पेपर्स असतात, ते सगळं ती पाहते. तोपर्यंत इकडे पद्मा आतमध्ये पोचलेली आहे. आता विक्रांतसुद्धा तिथं ऑलरेडी आलेला असतो आणि ऊर्जा मात्र आता विचार करत असते की हे सगळं काय चाललं आहे, मला का कळत नाही आहे. म्हणजे हे वेगळंच काहीतरी वाटतं आहे. केमिकल इंडस्ट्री असून केमिकलचा वासही नाही आहे. मला कळत नाही आहे की हे सगळं काय चालू आहे. असं म्हणत ऊर्जा खरं तर वैतागलेली आहे. तिला कळतच नाही आहे की कुठली गोष्ट कशी हँडल करू. आणि ऊर्जा मात्र त्रासलेली असते. तिच्या डोक्यात फक्त एकच सुरू असतं की काही झालं तरीही या फॅक्टरीच्या संदर्भातला डेटा मिळवायचा आणि तो पोलिसांना द्यायचा आणि कितीतरी गरीब जनतेचे प्राण वाचवायचे, हा तिच्या डोक्यात असलेला विचार असतो. तर इकडे आता विक्रांतने पद्माला पकडलेला आहे आणि तो पद्माला घेऊन तिच्या समोर आलेला असतो. तेव्हा मात्र ऊर्जा आता हातामध्ये तिच्या बंदूक आहे आणि ऊर्जा पाहत असते. ऊर्जा म्हणत असते की सोड तिला, तिला सोड. पण विक्रांत मात्र सोडायला नसतो, पद्माला जवळ घेऊन असतो. तेव्हा ऊर्जाला खूप राग येतो आणि ऊर्जा आणि विक्रांत या दोघांमध्येही झटापट होते. ऊर्जाच्या बंदुकीतून गोळी सुटलेली असते आणि ऊर्जा मात्र धक्का बसल्यासारखी पाहत असते कारण ऊर्जाला कळतच नाही की काय केलं पाहिजे. तिच्या हातात तर बंदूक आहे आणि नेमकं त्याच वेळेस तिथे पोलीस पोहोचतात. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, यू आर अंडर अरेस्ट असं म्हणतात कारण विक्रांत कोसळलाय, त्याच्या छातीत गोळी लागलेली आहे. आणि आता
ऊर्जा मात्र हादरलेली आहे, तिला कळायचं बंद झालेलं आहे. पद्माचीही अवस्था तीच आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.